हॅलो मित्रांनो, वेलकम टू स्टडी रिव्होल्यूशन. आज आपण 28 फेब्रुवारी 2022चा द हिंदू बघतोय. सकाळी लोकसत्ताचं डिस्कशन एका प्लॅटफॉर्मवरती मी करतोय, त्यामुळे ते लोकसत्ता येतं. 28 फेब्रुवारी 2022चा खरं तर आता द हिंदू आपण बघतोय आणि तोही आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून. पहिल्यांदा आपल्या लेक्चरचं स्वरूप सांगतो. पहिल्यांदा आपण एडिटोरियल जे काही महत्वाचे असतात ते डिस्कस करत असतोय आणि त्यानंतर जे काय महत्वाच्या न्यूज असतात ते आपण डिटेलमध्ये खऱ्या अर्थानं डिस्कस करण्याचा प्रयत्न करत असतो. सुरुवात करूया मग 28 फेब्रुवारी 2022चा द हिंदू आपल्याला काय सांगतोय. पहिल्या एडिटोरियल पासून डिस्कस करण्यात खऱ्या अर्थानं सुरुवात करूया. सो लेट स्टार्ट. पहिलं तर एडिटोरियल बघा किंवा आजच्या महत्वाच्या न्यूज बघा किंवा इथून पुढचे न्यूज पेपर काही दिवसांचे, जोपर्यंत रशिया युक्रेन कॉन्फ्लिक्ट संपत नाही तोपर्यंत मेन मुद्दा न्यूज पेपरमध्ये एकच असणार आहे, तो म्हणजे रशिया युक्रेन कॉन्फ्लिक्ट. त्यामुळे त्याच्यावरतीच आधारित एडिटोरियल जास्तीत जास्त आलेले आपल्याला पाहाव्यास मिळणार. त्याच्यावरतीच आधारित जास्तीत जास्त न्यूज आलेले आपल्याला खऱ्या अर्थानं पाहाव्यास मिळते. आणि एडिटोरियल आजचे जर बघितलं तर खऱ्या अर्थानं तोच मुद्दा एडिटोरियलमध्ये सुद्धा झळकताना आपल्याला पाहाव्यास मिळतं. मग एकंदरीत आजचं जे एडिटोरियल आलंय ते युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलची जी काही मीटिंग झाली त्याच्यामध्ये भारतानं वोट करण्याचं टाळलेलं असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं. म्हणजे रशियाच्या विरोधात वोटिंग घेण्यात आलं आणि त्या वोटिंगमध्ये भारतानं पार्टिसिपेट केलं नाही, म्हणजे वोट करणं टाळलं, निगेटिव्ह और पॉझिटिव्ह. त्यामुळं खऱ्या अर्थानं भारतावरती, आपल्या देशावरती काही ठिकाणावर टीका होते, काही ठिकाणावर त्याचं समर्थन होते. आणि विशेष करून या वोटिंग मधून बाजूला राहिलेले देश कोणकोणते आहेत तर त्याच्यामध्ये इंडिया आहे, चायना आहे आणि युनायटेड अरब अमिरात आहे. हे खरं तर UAE, चायना आणि इंडिया हे देश आहेत की ज्यांनी रशियाच्या विरोधात वोट केलेलं नाही युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलमध्ये. आणि त्यामुळे ते वोट केलं नाही, मग त्याची कारणं काय आहेत वगैरे वगैरे याच्यामध्ये डिस्कस केलेलं. परंतु याच्यावरती मी लेक्चर वेगळं ऑलरेडी बनवून ठेवलं. आपली करंट इश्यू बेस्ड नावाची प्लेलिस्ट आहे. ती करंट बेस्ड इश्यू नावाच्या प्लेलिस्टमध्ये मी हे लेक्चर अपलोड करून ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये मी नाटोवरती वेगळी इन्फॉर्मेशन देणारं लेक्चर बनवले आणि रशिया युक्रेन कॉन्फ्लिक्ट नेमका काय आहे त्याच्यावरती 2 लेक्चर स्पेशल बनवलेले आहेत. कॉन्फ्लिक्ट म्हणजे युद्ध सुरू झाल्यानंतर एक लेक्चर बनवले, ते सुरू व्हायच्या अगोदर फक्त रशियन ट्रूप्स जे आहेत, रशियन जवान जे आहेत ते युक्रेनच्या बाउंड्रीवरती तैनात झाले होते तेव्हा एक लेक्चर बनवलं होतं. आणि त्या दोन्ही लेक्चरमध्ये मी सखोल इन्फॉर्मेशन त्या इश्यूची, त्यांची हिस्ट्री काय आहे, त्याच्यामध्ये इंडियाचा स्टँड आतापर्यंत काय राहिलाय, क्रिमियाचा वाद 2014 मधला काय होता, हे सगळं त्या लेक्चरमध्ये तुम्हाला समजावून सांगितलं. त्यामुळे ते लेक्चर जर तुम्ही बघितलं नसेल तर ते लेक्चर बघून घ्या. इथं फक्त तुम्हाला या प्रकरणातून आपल्याला एकूण पॉइंट काय काय बघायचे आहेत ते पॉइंट खरं तर इथं मी तुम्हाला सांगतो की एक्झामच्या दृष्टीतून आपल्याला काय काय विशेष म्हणजे कव्हर करून ठेवायचं. मग आता आपल्याला एक्झामच्या दृष्टीतून पहिला तर प्रकरण हे नेमकं काय आहे, कोणतं, तर रशिया युक्रेन जो वॉर आहे ते रशिया युक्रेन वॉर नेमकं काय आहे, त्याची कारणं काय काय आहे, त्यांचा इतिहास काय, सगळी इन्फॉर्मेशन पाहिजे. जे की मी लेक्चर बनवलेले ते बघून घ्या, तिथं सगळी इन्फॉर्मेशन मी देऊन ठेवलेली आहे. पहिला की पॉईंट आहे. दुसरा की पॉईंट काय असू शकतो, तर दुसरा की पॉईंट आपला याच्यामध्ये विशेष करून नाटो ऑर्गनायझेशन जे आहे ना, ती नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन ज्याला आपण म्हणतो, ती जास्त न्यूजमध्ये येतात. त्यामुळं त्याच्यावरती त्याची जेवढी काही इन्फॉर्मेशन आहे त्या ऑर्गनायझेशन, ती सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला असायला पाहिजे. त्याच्यावरती क्वेश्चन बनण्याचे चान्सेस खूप वाढतात. तिसरं, इथं युनायटेड नेशन जास्त न्यूजमध्ये आलं, कारण युनायटेड नेशन जागतिक लेवलची एक संघटना आहे आणि तिची स्थापनाच कशासाठी झाली तर जगामध्ये सिक्युरिटी आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी. या युनायटेड नेशनच्या सब ऑर्गनायझेशन सुद्धा आहेत, जसं की इथं युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल विषयी बोलले गेले, म्हणजेच काय UNSC विषयी बोलले गेले. ही सुद्धा युनायटेड नेशनचीच एक सब ऑर्गनायझेशन आहे. त्याचनंतर युनेस्को आहे, युनेस्को सुद्धा युनायटेड नेशनचीच एक सब ऑर्गनायझेशन आहे. त्याचबरोबर युनिसेफ आहे. अशा अनेक ऑर्गनायझेशन आहेत युनायटेड नेशनच्या सब ऑर्गनायझेशन म्हणून ओळखले जातात. मग त्या ऑर्गनायझेशनची महत्वाच्या आत्ता न्यूजमध्ये काय, तर युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल आणि युनायटेड नेशन. त्यामुळे या 2 ज्या ऑर्गनायझेशन आहेत ना, त्या 2 ऑर्गनायझेशनची सखोल इन्फॉर्मेशन ॲटलिस्ट 2 ऑर्गनायझेशनची तुम्ही काढून ठेवायला पाहिजे. बाकी ऑर्गनायझेशन काढली तर ते मोर दॅन बेटरच आहे, परंतु या 2 ऑर्गनायझेशन तर ॲटलिस्ट तुम्हाला माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. हा तिसरा की पॉईंट आहे. चौथा की पॉईंट विशेष करून काय झाले, तर आता रशियावरती वेगवेगळे सँक्शन्स लावलेले आहेत आणि त्याच्यामध्ये विशेष करून स्विफ्टचा उल्लेख होतोय. स्विफ्टचा उल्लेख होतोय. मग ते स्विफ्ट नेमकं काय आहे, तर स्विफ्ट ही
जागतिक लेवलची बँकिंग ट्रान्झॅक्शन कनेक्ट करणारी एक व्यवस्था आहे. आणि आंतरराष्ट्रीय लेवलला जर आपल्याला ट्रान्झॅक्शन करायचे असतील, व्यवहार करायचे असतील, तर या स्विफ्टचा आपण आधार घेत असतोय. आपल्या प्रत्येक बँका या स्विफ्टच्या आधारे त्या व्यवहार करत असतात, ते ट्रान्झॅक्शन करत असतात. परंतु आता रशियानं जे युक्रेनवरती अटॅक केलाय, त्यामुळं रशियावरती सँक्शन्स म्हणून रशियन काही महत्वाच्या बँकांना या स्विफ्टमधून बाहेर काढण्यात आले. या स्विफ्टमधून त्यांना वगळण्यात आले. म्हणजे आता आंतरराष्ट्रीय लेवलला जाऊन ते व्यवहार करू शकत नाहीत, कारण स्विफ्ट ही एकच अशी व्यवस्था आहे की आंतरराष्ट्रीय लेवलला तुम्ही व्यवहार करू शकताय, बँकिंग व्यवहार. आणि ते काढल्यामुळे खऱ्या अर्थानं भविष्यामध्ये रशियाला आर्थिक सहाय्य लागू शकतं, आर्थिक त्यांची खरं तर म्हणू शकतो आपण अडचण निर्माण होऊ शकते. आणि ती अडचण निर्माण व्हावी याच्यासाठीच खऱ्या अर्थानं हे सँक्शन्स लावले गेलेत. आणि हे सँक्शन्स लावल्यामुळे काय होईल तर युद्धजन्य परिस्थिती आहे ती रोखण्यासाठी मदत होईल. रशिया आर्थिक मदत न मिळाल्यामुळं खरं तर पाठीमाग भविष्यामध्ये घेऊ शकतोय पाऊल आपलं. त्यामुळे खरं तर ही सँक्शन्स लावण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर पाचवा महत्वाचा याच्यामध्ये की पॉईंट तुम्हाला काय करायचा तर युरोपियन युनियनचा उल्लेख केला जातो याच्यामध्ये सारखा. मग ते युरोपियन युनियन काय आहे, किती कंट्रींचं मिळून युरोपियन युनियन बनलेलं आहे. त्याचबरोबर ब्रिटन ही जी कंट्री आहे ना, त्याला आपण UK म्हणतो, युनायटेड किंगडम म्हणतो. ही युनायटेड किंगडम युरोपियन युनियनमधून बाहेर पडली होती, त्याला ब्रेक्झिट हे नाव देण्यात आलं होतं. मग ते ब्रेक्झिटचं नेमकं प्रकरण काय आहे ह्याचे सुद्धा डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. त्या ब्रेक्झिटचा सुद्धा आपण डिटेल अभ्यास करून ठेवायला पाहिजे. म्हणजे याच्यामध्ये युरोपियन युनियन बरोबर 6वा वेगळाच की पॉईंट आपण करू शकतो, ते म्हणजे ब्रेक्झिट विषयीची इन्फॉर्मेशन. आणि या ब्रेक्झिटवरती मी वेगळं लेक्चर ऑलरेडी बनवून ठेवलेलं आहे आपल्या करंट बेस्ड इश्यू नावाच्या प्लेलिस्टमध्ये. त्यामुळे ते लेक्चर तुम्ही बघितलं नसेल तर ते लेक्चर पण बघून घ्या. ब्रेक्झिट विषयीची सुद्धा तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळेल आणि युरोपियन युनियन विषयीची सुद्धा इन्फॉर्मेशन तुम्हाला तिथं मिळून जाईल. हे 6 की पॉईंट, ॲटलिस्ट हे 6 की पॉईंट तर बघून ठेवायला पाहिजे. आणि 7वा की पॉईंट काय म्हटलं जाते तर जर आंतरराष्ट्रीय लेवलचे म्हणजे स्विफ्टमधून जर रशियाला बाहेर काढत असेल, म्हणजे काढलं गेलेच आता, तर त्यांचं जे ऑइल एक्सपोर्ट आहे आणि गॅस एक्सपोर्ट आहे त्याच्यावरती खूप मोठा परिणाम होऊ शकतो. ते एक्सपोर्ट करू शकणार नाहीत कारण व्यवहारच करू शकणार नाहीत. त्यामुळे त्यांच्या अर्थव्यवस्थेचे हे 2 महत्वाचे, खरं तर ऑइलला आणि गॅसला त्यांच्या अर्थव्यवस्थेचा कणला मानलं जातं, एवढं महत्व आहे ऑइल एक्सपोर्टला आणि गॅस एक्सपोर्टला त्यांच्या. ते रशिया विशेष करून ऑइल जास्त प्रमाणात निर्यात करते आणि गॅस जास्त प्रमाणात निर्यात करते. मग तो जो व्यापार आहे त्यांचा तो थंडावू शकतो स्विफ्टमधून बाहेर पडल्यामुळे. त्यामुळे त्यांच्या अर्थव्यवस्थेवर एक निगेटिव्ह परिणाम खूप मोठा होऊ शकतो. त्यामुळे ऑइल आणि गॅस निर्यातीचा सुद्धा उल्लेख त्याच्यामध्ये येतो. मग नेमकं कोणत्या प्रकारचं क्रूड ऑइल आहे जे रशियामध्ये विशेष करून रशिया मध्ये आढळतं आणि कोणत्या प्रकारचा गॅस आहे जो विशेष करून रशिया जास्त प्रमाणात एक्सपोर्ट करत असतोय, ही सगळी इन्फॉर्मेशन आपण डिटेलमध्ये काढून ठेवायला पाहिजे. हे 7 की पॉईंट तुम्ही कसल्याही परिस्थितीत सखोल त्याचं अध्ययन करून ठेवायला पाहिजे, सखोलात त्याचा अभ्यास करून ठेवायला पाहिजे. त्याच्यावरती कसाही क्वेश्चन फॉर्म होऊ शकतो. तर याच्यावरती स्पेशल लेक्चर कोणकोणते मी आतापर्यंत बनवले ते तुम्हाला सांगतो. म्हणजे तुम्हाला कुठं जायची गरज नाही, ते लेक्चर बघितलं तर तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन मिळून जाईल. एक तर रशिया युक्रेन कॉन्फ्लिक्ट नेमका काय याच्यावरती एक नाही तर 2 लेक्चर मी ऑलरेडी बनवून ठेवलेले आहेत. नाटोवरती लेक्चर बनवले, ते तुम्ही बघितलं नसेल तर बघून घ्या. नाटोची सुद्धा सगळी इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये देण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर ब्रेक्झिट जे आहे या ब्रेक्झिट प्रकरणावरती सुद्धा मी अगोदरच लेक्चर बनवून ठेवलेलं आहे. त्यामुळे ब्रेक्झिट विषय सुद्धा आपल्या प्लॅटफॉर्मवरतीच तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन मिळून जाईल. समजते. तर राहिला प्रश्न युनायटेड नेशन आणि UNSCचा, तर याच्यावरती मी लवकरच एक स्पेशल लेक्चर बनवणार आहे. त्याच्याविषयी तुमच्या मनामध्ये थोडी सुद्धा शंका नसावी, पण तोपर्यंत तुम्ही त्याची डिटेल इन्फॉर्मेशन काढून ठेवायला पाहिजे. तुमच्या परीनं तोपर्यंत अभ्यास करून ठेवणं अत्यंत गरजेचं होऊन बसतं. आणि ब्रेक्झिटमध्येच तुम्हाला युरोपियन युनियन नेमकं काय याची सुद्धा इन्फॉर्मेशन मिळून जाईल त्या लेक्चरमध्ये. त्यामुळे याची काय स्पेशल अभ्यास करायची तुम्हाला ते लेक्चर बघितल्यानंतर गरज नाही. त्यामुळं हे जे सगळे की पॉईंट ते तुम्हाला बऱ्यापैकी इन्फॉर्मेशन मीच दिलेली आहे ऑलरेडी. आणि जी राहिलेली इन्फॉर्मेशन आहे ती इंटरनेट वरती वगैरे अनेक लेक्चर्स अवेलेबल आहेत, अनेक मजकूर अवेलेबल आहे, तो तुम्ही घेऊन ती इन्फॉर्मेशन बघू शकता. ते काय एवढं काय रॉकेट सायन्स नाही आहे. परंतु आत्ताच्या या गाजणाऱ्या विषयामुळं खऱ्या अर्थानं तुम्हाला कोणकोणते की पॉईंट बघायला पाहिजे याच्यावरती लक्ष देणं गरजेचं आहे. डिटेलमध्ये एडिटोरियल डिस्कस करण्यात काहीच पॉईंट नाही, कारण हे सगळे पॉईंट आपण या लेक्चरमध्ये ऑलरेडी मी घेतलेले लेक्चर जे आहेत ना त्याच्यामध्ये मी कव्हर केलेले आहेत. कारण मला पहिल्यांदाच माहिती होतं की हा मुद्दा आता जागतिक लेवलला खूप गाजतोय. त्यामुळं या मुद्द्यावरती
वेगळं लेक्चर बनवणं गरजेचं आहे हे ऑलरेडी मला माहिती होतं. त्यामुळे मी ते लेक्चर तशा पद्धतीचे बनवून ठेवलेले आहेत ज्याच्यामध्ये सगळे पॉईंट कव्हर ऑलरेडी करून ठेवलेले आहेत. त्याच्या बाहेरचा पॉईंट कोणताही एरोटेलमध्ये डिस्कस केला जात नाही. जर भविष्यामध्ये डिस्कस वेगळा पॉईंट केला, वेगळी आता इथून पुढे वेगळं काय स्वरूप त्या युद्धाला प्राप्त झालं तर ते पॉईंट आपण येणाऱ्या काळामध्ये डिस्कस करणारच आहोत. त्याच्यामध्ये काही दुमत असण्याचं कारण नाही. परंतु आतापर्यंत जे काय घडतंय ते सगळे पॉईंट ऑलरेडी आपण कव्हर करून ठेवले. त्यामुळे त्याच्याविषयी तुमच्या मनात कोणतीही शंका नसावी. फक्त आपली करंट बेस्ड इश्यू नावाची जी प्लेलिस्ट आहे त्या प्लेलिस्टमध्ये तुम्ही अपडेट राहणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये जे काही लेक्चर येत आहेत ते तुम्ही विशेष करून बघणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर आपला टेलिग्राम चॅनल आहे, टेलिग्राम ग्रुप आहे स्टडी रिव्होल्यूशन नावाचा. त्या स्टडी रिव्होल्यूशन नावाच्या ग्रुपवरती चॅनलवरती तुम्ही स्वतःला जॉईन करून घ्यायला पाहिजे. कारण तिथं वेगवेगळे लेक्चर्स मी अपडेट करत असतोय, वेगवेगळे लेक्चर तिथं पोस्ट करत असतोय. त्यामुळे तुम्हाला तिथं अपडेट मिळते की कोणतं लेक्चर खऱ्या अर्थानं पोस्ट झालेलं आहे. त्यामुळे तुम्ही ते लगेच खरं तर चेकआउट करू शकता. त्याचबरोबर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, बेल आयकॉन प्रेस केलं नसेल तर तुम्हाला ती नोटिफिकेशन येणार नाही. त्यामुळे प्लीज माझी सगळ्यांना विनंती आहे की ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा या चॅनलला, बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून सगळ्या ज्या नोटिफिकेशन आहेत त्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. सगळी लेक्चर तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील, त्याच्या नोटिफिकेशन व्यवस्थितरित्या तुम्हाला मिळू शकतील. त्यामुळं सगळ्यांना माझी विनंती आहे, कारण आता जर ॲनालिटिक्समध्ये मी गेलो चॅनलच्या तर ॲनालिटिक्समध्ये सबस्क्रायबरपेक्षा विदाऊट सबस्क्राईब केलेले जास्त आपले व्हिडिओ बघितले जातात अनसबस्क्राईब्ड विद्यार्थ्यांकडून. म्हणजे ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही परंतु चॅनलला फॉलो करतायत ते अशा विद्यार्थ्यांकडून जास्त वॉच केलं जातं. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना मला हे सांगायचं आहे की तुम्ही सबस्क्राईब करून घ्या सगळेजण, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन वेळोवेळी येईल, अपडेट वेळोवेळी तुम्हाला येईल. पण तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल, बेल आयकॉन दाबलं नसेल तर तुम्हाला ती नोटिफिकेशन येत नाही. त्यामुळे तुम्हाला समजत नाही की कोणतं लेक्चर कधी टाकलेलं आहे, कोणतं लेक्चर कधी अपलोड झालेलं आहे. त्यामुळे प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि सगळ्या आपल्या जेवढ्या मराठी विद्यार्थ्यांना शक्य आहे तुम्हाला तेवढ्या तुमच्या मित्रांना शेअर करा, जेणेकरून सगळ्यांना याचा फायदा होऊ शकेल आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत मी पोहोचू शकेल. आजचं जर एरोटेल बघितलं तर आजच्या एरोटेलमध्ये विशेष म्हणजे हेच खरं तर महत्त्वाचे की पॉईंट होते. आता आपण ज्या काही महत्त्वाच्या न्यूज आहेत त्या न्यूज डिस्कस करण्यात सुरुवात करूया. सो लेट स्टार्ट. समजलं असेल तुम्हाला एरोटेलमधून आपल्याला नेमकं काय काय शिकायचं आणि विशेष करून रशिया युक्रेन कॉन्फ्लिक्ट जो गाजतोय ना त्याच्यातून आपल्याला काय काय शिकायचं हे तुम्हाला समजलं असेल. आता न्यूज डिस्कस करायला आपण सुरुवात करूयात. न्यूजमध्ये सुद्धा जसं की मी तुम्हाला सांगितलं की एकच मुद्दा कोणता गाजतोय तर तो रशिया युक्रेन कॉन्फ्लिक्टचा मुद्दा, जसं की मी तुम्हाला ऑलरेडी सांगून ठेवलेलं आहे. मग आता याच्यामध्ये विशेष करून वेगळं काय दिलं आपल्याला तर भारतीय जे आहे ते 688 भारतीय तिथून आतापर्यंत आपण बाहेर काढलेले आहेत, आणखी सुद्धा काढतोय आपण. आणि इतर शेजारील युक्रेनच्या ज्या काही कंट्रीज आहेत त्या शेजारील कंट्रींसोबत सुद्धा इंडिया टचमध्ये आहे असं सुद्धा ऑफिशियल्स कडून सांगण्यात येते. त्यामुळं खऱ्या अर्थानं महत्त्वाची न्यूज विशेष करून जे इंडियन स्टुडंट युक्रेनमध्ये अडकलेले आहेत, ज्यांचा जीव टांगणीला लागलेला आहे त्यांच्याच रिलेटेड ही खूप महत्त्वाची न्यूज आहे असं कुठंतरी इथं बोललं जाते. म्हणजे आपण ते समजू शकतो. त्याचबरोबर हे जे रशिया युक्रेन कॉन्फ्लिक्ट आहे ते युक्रेन जो आहे तो बोलणी करण्यासाठी तयार झालेला आहे असं कुठंतरी याच्यामध्ये सांगितलं आहे आपल्याला. इथं दिलंय रेडी फॉर टॉक युक्रेन असं सांगितलंय. बोलणी करण्यासाठी आम्ही तयार आहोत आणि बोलणी करण्यासाठी बेलारूस ही कंट्री खरं तर निवड या कंट्रीची करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता त्या बोलण्यातून युद्धामध्ये काय शांततेचा मार्ग निघतोय का ते सुद्धा आपल्याला खरं तर बघण्याची गरज आहे, भविष्यामध्ये बघायला मिळेल. परंतु ढोबळमानानं तुम्हाला सांगायचं झालं तर याच्यावरती आता खरं तर तोडगा शांततेचा निघणार नाही असंच कुठंतरी चित्र निर्माण झालेलं आहे. त्यामुळे ह्या खूप कमी चान्सेस आहेत की यांच्यामध्ये बोलण्यातून शांतता प्रस्थापित होईल. युद्धाची जी परिस्थिती आहे ती दिवसेंदिवस खूप खालावत चाललेली आहे. दिवसेंदिवस ती जी कंडिशन आहे ती खूप भयानक होत चाललेली आहे. त्याच्यावरून आपण समजू शकतो की यांच्यामध्ये जे युद्ध सुरू झालेलं आहे ते विशेष करून रशियाकडून जे अटॅक सुरू झाले ते शांतता प्रस्थापित करण्याच्या उद्देशानं सुरू झालेले नाही आहेत. त्यामुळे त्याच्यामध्ये विशेष करून रशिया जो आहे तो जरी वरून दाखवत असला की आम्हाला शांतता तिथं प्रस्थापित करायची वगैरे वगैरे, परंतु रशियाचा मनसुबा जो आहे तो टोटल युक्रेन हस्तगत करण्याचाच असलेला खऱ्या अर्थानं आपल्याला पाहावयास मिळतो. त्यामुळं ते आपल्याला खऱ्या अर्थानं समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. बाकी या न्यूजमधून आपल्याला काय घ्यायचं आहे ते सगळे की पॉईंट तुम्हाला एरोटेल डिस्कशनमध्येच मी सांगितलेत. त्यामुळे ते सगळे एरोटेल जे काही पॉईंट मी सांगितले तुम्हाला ते सगळे अभ्यास करून ठेवा आणि त्याच्या रिलेटेड जे लेक्चर्स मी बनवलेले आहेत ते लेक्चर्स पण बघून घ्या, जेणेकरून सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला एकाच ठिकाणी मिळून जाईल. पुढची न्यूज आहे युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिलमध्ये आपण काय केलं तर रशियाच्या विरोधात जे वोटिंग झालं त्याच्यापासून आपण वेगळं राहिलो. म्हणजे त्याच्यामध्ये आपण वोट करण्यापासून
आपल्या म्हणजे इंडियाला ऑफिशियल्सनी वेगळं ठेवलं, म्हणजे त्याच्यामध्ये वोट केलं नाही. परंतु युनायटेड नेशन जनरल असेंब्लीची सुद्धा मीटिंग असते आणि त्या मीटिंगमध्ये सुद्धा युएसए कडून आणि युरोपियन कंट्रीजकडून इंडियावरती आणि इतर ज्या कंट्री आहेत त्यांच्यावरती प्रेशर असू शकते की त्याच्यामध्ये त्यांनी रशियाच्या विरोधात वोट करावं याच्यासाठी. आणि विशेष करून हे जे वोटिंग आहे ते डिसाइडिंग वोटिंग ठरणार आहे, जे की जर वोटिंगमध्ये सहभाग नाही घेतला तर याचा अर्थ रशिया जो करत आहे त्याला सपोर्ट तुम्ही करताय असा त्याचा अर्थ काढला जाऊ शकतो. त्यामुळे खऱ्या अर्थानं याच्यामध्ये इंडियाचे जे ऑफिशियल्स आहेत ते काय खऱ्या अर्थानं पाऊल उचलत आहेत हे आपल्याला बघण्यासारखं असणार आहे. हे खरं तर या न्यूजमध्ये सांगितलंय. मग याच्यामधून तुम्हाला युनायटेड नेशन विषयी इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल जी युनायटेड नेशनचीच एक सब ऑर्गनायझेशन आहे त्याची इन्फॉर्मेशन पाहिजे. आणि युनायटेड नेशनची जनरल असेंब्ली काय असते ती सुद्धा इन्फॉर्मेशन खऱ्या अर्थानं आपल्याला डिटेलमध्ये असायला पाहिजे. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाही. इंडियाची पोझिशन खऱ्या अर्थानं 2014 पासून अशी राहिलेली की त्यांनी अशा प्रकारच्या वोटिंगमधून सहभाग घेण्यास नकार दिलेला आहे किंवा अशा प्रकारचं वोटिंग करण्यास नकार दिलेला. आपल्या देशाची 2014 पासूनची पोझिशन रशिया युक्रेन कॉन्फ्लिक्टवरती आपण म्हणू शकतो न्यूट्रल राहिली, ना कुणाच्या विरोधात ना किंवा कुणाच्या सपोर्टमध्ये. पुढची न्यूज आहे ती इंडिया आणि फ्रान्सची रिलेटेड खऱ्या अर्थानं न्यूज असलेली आपल्याला पाहावयास मिळते. आणि या न्यूजमध्ये विशेष करून काय सांगितलंय की येणाऱ्या महिन्यांमध्ये फ्रान्स आणि रशियामध्ये खूप मोठी डील होणार आहे आणि ती डील जी आहे ती विशेष करून 125 KN इंजिन फॉर इंडिजिनस फायटर सून, म्हणजे इंडिजिनस फायटर जेट्स जे असतात त्यांचे जे इंजिन बनवत असतात त्या इंजिन बनवण्यासाठी दोघं जॉईंटली काम करणार आहेत फ्रान्स आणि इंडिया. त्याच्यामध्ये फ्रान्सची जी ऑर्गनायझेशन आहे ती सॅफ्रॉन नावाची ऑर्गनायझेशन आहे आणि इंडियाची जी आहे ती DRDO नावाची ऑर्गनायझेशन आहे. हे दोघं मिळून खऱ्या अर्थानं अशा प्रकारचे इंजिन जे आहे ते डेव्हलप करताना आपल्याला भविष्यामध्ये पाहाव्यास मिळू शकतात. आता ही जी डील आहे ती डील अजूनपर्यंत झाली नाही पण होण्याची शक्यता दाट आहे असं या न्यूजमध्ये सांगितलेलं आहे. याच्यामध्ये जॉईंट डेव्हलपमेंट ऑफ 125 KN इंजिन फॉर द इंडिजिनस 5th जनरेशन ॲडव्हान्स्ड मीडियम कॉम्बॅट एअरक्राफ्ट. मीडियम कॉम्बॅक्ट एअरक्राफ्टसाठी इंजिन जे बनवतात ते इंजिन या दोघांकडून बनवलं जाणार आहे. त्याच्यासाठी खरं तर विशेष करून काम होणार आहे. आणि याच्यामध्ये DRDO म्हणजे काय तर डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन ही आपली जी DRDO म्हणून ओळखली जाते ती संस्था फ्रान्सच्या सॅफ्रॉन सोबत काम करताना खऱ्या अर्थानं पाहाव्यास मिळणार आहे. हे सांगणारी खरं तर न्यूज आहे. मग याच्यामधून पहिला की पॉईंट UPSCच्या विद्यार्थ्यांसाठी काय तर इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून इंडियाचे आणि फ्रान्सचे रिलेशन कशा पद्धतीचं आहे याची डिटेल इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवायला पाहिजे. हा पहिला खरं तर की पॉईंट आपला या न्यूजच्या माध्यमातून होऊ शकतो जो की आपण डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवायला पाहिजे. त्याचबरोबर दुसरा की पॉईंट या न्यूजमध्ये आपला काय होऊ शकतो तर दुसरा की पॉईंट हे जे AMCA इथं तुम्हाला सांगितलेलं आहे ते नेमकं काय त्याची डिटेल इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. 125 KN म्हणजे काय याची डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला असायला पाहिजे. आणि जे कॉम्बॅट एअरक्राफ्ट असतं ते कशाला कॉम्बॅट एअरक्राफ्ट नेमकं कशाला म्हणतात याची डिटेल इन्फॉर्मेशन खऱ्या अर्थानं आपल्याला असायला पाहिजे. त्याचा आपण डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवायला पाहिजे. बाकी याच्यामध्ये तसं इम्पॉर्टंट असं काय नाही, फक्त टेक्निकल काही इन्फॉर्मेशन आहे आणि इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून काय महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे ती काढून ठेवायला पाहिजे. इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून UPSCच्या विद्यार्थ्यांना महत्त्वाचं आहे. आणि जी काही टेक्निकल इन्फॉर्मेशन मी सांगितली ती सर्व स्पर्धा परीक्षा करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाचे मल्टिपल चॉईस क्वेश्चनसाठी हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतोय. आणि वर्ल्ड पेज जर आपण बघितलं तर वर्ल्ड पेजवरती सर्वत्र एकच खबर आहे, एकच न्यूज आहे, ती म्हणजे युक्रेन रशिया कॉन्फ्लिक्टच्या रिलेटेड. आणि कशा पद्धतीने युक्रेनियन नागरिक जे आहेत ते विशेष करून पोलंडमध्ये आश्रय घेत आहेत, आश्रयाला म्हणून जात आहेत. विशेष करून युक्रेन ही आपली मायभूमी सोडून न येला जास्त निघून जात आहेत असं आपण म्हणू शकतो. आणि त्याचबरोबर या न्यूजमध्ये युक्रेन बोलणी करण्यासाठी तयार झालेलं आहे असं या न्यूजमध्ये बोललं गेलं, या न्यूजमध्ये सांगितलं गेलं, जे की फ्रंट पेजला आपण ऑलरेडी डिस्कस केले गेले. आणि स्विफ्टमधून रशियन बँकांना बॅन केले गेले हे जाहीर करण्यात आलेलं आपल्याला या न्यूजमध्ये सांगितलं. मग स्विफ्टशी रिलेटेड इन्फॉर्मेशन जी आहे ती तुम्हाला ऑलरेडी सांगितली. स्विफ्टशी रिलेटेड आपल्याला इन्फॉर्मेशन बघून ठेवायचे, हे काय आहे नेमकं प्रकरण हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. त्यामुळे त्या दृष्टीतून अभ्यास करायला मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलंय ना, तुम्ही सुद्धा त्या दृष्टीतून खऱ्या अर्थानं अभ्यास करायला पाहिजे की स्विफ्ट नेमकं हे प्रकरण काय आहे. याच्यावरती डायरेक्ट क्वेश्चन विशेष करून विचारला जाऊ शकतो. विशेष करून जे बँकिंगशी रिलेटेड स्टुडंट्स आहेत त्यांना सुद्धा
हे खरं तर खूप महत्त्वाचं होऊ शकते. स्विफ्ट काय आहे नेमकं त्यामुळे. आणि कधी कधी आपल्याला बँकिंग कोड सुद्धा असतोय स्विफ्ट. स्विफ्ट कोड ज्याला आपण म्हणतो, तो स्विफ्ट कोड सुद्धा विशेष करून जे युट्यूबचे रिलेटेड असतील किंवा इंटरनॅशनल अकाउंटशी रिलेटेड असतील त्यांना माहिती की स्विफ्ट कोड मागितला जातो. मग तो जो स्विफ्ट कोड आहे तो याच स्विफ्ट टेक्नॉलॉजीने आपल्याला दिलेला असतोय. स्विफ्ट जी आहे ती जागतिक लेवलला बँकिंग व्यवहार करण्यासाठी डेव्हलप केलेली टेक्नॉलॉजी, विशेष करून डेव्हलप केलेली आपण एक म्हणू शकतोय की एक जाळं आहे. त्याच्यामध्ये अनेक देशांच्या बँका ज्या असतात तर त्या इंटरनॅशनली व्यवहार करत असतात. आणि याच्यामधून रशियाला जे आहे ते वगळण्यात आले, काढून टाकण्यात आले, बॅन करण्यात आले. त्यामुळे रशियाच्या अर्थव्यवस्थेवर आता याचा एक वेगळा परिणाम होऊ शकतो असं सुद्धा खऱ्या अर्थानं बोललं जाते. त्यामुळे तुम्हाला मी एडिटोरियल डिस्कस करत होतो ना त्यावेळेसच हा पॉईंट डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवायला सांगितलंय. जमलं तर भविष्यामध्ये याच्यावरती लेक्चर सुद्धा मी बनवेन, त्यामुळे त्याच्याबद्दल तुमच्या मनामध्ये शंका असण्याचं कारण नाही. या ठिकाणी खऱ्या अर्थानं आजचा जो द हिंदू आहे तो समाप्त होतोय. जो काय महत्वाचा मजकूर होता तो आपण डिटेलमध्ये या ठिकाणी डिस्कस करण्याचा प्रयत्न केला. आशा आहे की मी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं ते समजावून सांगू शकलो असेल, एक्सप्लेन करू शकलो असेल. आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा. आणि डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून तुमच्या इन्स्ट्रक्शननुसार त्याच्यामध्ये मी इम्प्रोव्हायझेशन करू शकेन. आणि प्लीज आपल्या जास्तीत जास्त मराठी विद्यार्थ्यांना शेअर करा, जेणेकरून सर्व मराठी विद्यार्थ्यांचा फायदा होऊ शकेल. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी हा चॅनल आणखी सबस्क्राईब केला नाही, बेल आयकॉन प्रेस केला नाही. त्यामुळे माझी सगळ्यांना विनंती आहे, तुम्हाला जर रेग्युलर नोटिफिकेशन ह्या चॅनलच्या याव्या असं वाटत असेल, रेग्युलर अपडेट्स मिळत राहाव्या असं वाटत असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. तो अल्गोरिदम आहे यूट्यूबचा, ते तुम्ही केलं तर वेळोवेळी म्हणजे अपडेट्स जे आहेत, नोटिफिकेशन आहेत त्या रेग्युलरली तुम्हाला मिळत राहतील. आणि त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल आहे, टेलिग्राम ग्रुप आहे, ते पण जॉईन करून घ्या, जेणेकरून तुम्हाला ज्या काय टेलिग्रामवरच्या अपडेट्स आहेत आपल्या चॅनलच्या त्या तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील. सो या नोटवरती मी तुमची रजा घेतो. भेटू आपण नवीन लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग. गुड बाय, टेक केअर, जय हिंद.